अभिजित आबा पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित आबा पाटील नक्की निवडून येणार. माने गाव गटाबरोबरच माढ्यातीलही म्हणू लागले, बदल हवा आमदार नवा. माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकच भावना, आपण लढावे तर फक्त आणि फक्त तुतारीकडूनच. 245 माढा विधानसभा मतदारसंघात आता चांगली चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार पिता पुत्रा विरोधामध्ये संपूर्ण वातावरण असून संपूर्ण लोक मतदार त्यांच्या कूटनीतीला कंटाळले असून झालेल्या विकासाच्या नुसत्या बाता मारण्यामध्ये तरबेज असणाऱ्या विद्यमान आमदार व त्यांच्या पुत्राविरोधात आता आम्हाला नवीन आमदार निवडून द्यायचा आहे. या आमदारांनी आमच्या गावासाठी काहीही काम केले नाही, अशा काहीशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिल्या आहेत. पहा काय म्हणाले या भागातील नागरिक. विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, पण आता या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक नेते डी पाटील असतील, अभिजित पाटील असतील किंवा साठे मॅडम असतील किंवा अन्य असतील, तर यामध्ये तुम्हाला सक्षम उमेदवार व तुमच्या या मतदारसंघाचा या भागाचा विकास करण्यासाठी तुम्हाला सक्षम कोण उमेदवार वाटतो, म्हणजे कोण आमदार व्हावा असं वाटतं आगामी काळात? सध्या तरी शेतकऱ्याच्या मालाला म्हणजे जे माढा तालुक्यात सर्वात जास्त, सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तरी जास्तीत जास्त माढा तालुक्यात ऊसाचं उत्पन्न जास्त घेतलं जातं. त्या ऊसाच्या दराला 30 वर्षापासून जे माढ्याचे आमदार आहेत किंवा सत्ताधारी आहेत त्यांनी कधीही दरवर्षी 100-50 असा भाव वाढवला, परंतु कधीच 300-500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कधीच रेट दिला नाही. आणि त्या दराची कोंडी अभिजित आबा पाटील यांनी ज्या वेळेला कापसेवाडी इथे सभा झाली त्यावेळेला 3000 रुपयाचा धक्का देऊन फोडली. त्यावेळेला 3000 रुपये भाव शेतकऱ्याच्या मालाला, ऊसाला अधिक भाव मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की माढा तालुक्याचा भावी आमदार हा अभिजित आबा पाटीलच असावा. अन्य ठिकाणी आता विद्यमान आमदार बोलतात की आम्ही या भागाचा सर्वांनी या गावाचा विकास आम्ही पूर्णतः केलेला आहे व कुठलाही विकास कामं आम्ही ठेवलेलं नाही, परंतु या विकास कामं झाले दिसत नाही. तुमचं यावर काय मत आहे? 30 वर्ष झाला आमदार आहेत म्हणल्यावर आता तुम्ही ज्या रस्त्यावरून आला किंवा तुम्ही ज्या रस्त्यावरून येत जाता, मी पण माढा तालुक्यातलाच आहे, मी पण एक मतदार आहे, मी पण रोज त्याच रस्त्यावरून जातो. रस्त्याचं काम कुठेही नीट व्यवस्थित झालेलं नाही. बाकीचा विकास झाला असेल, ज्या वेळेला सर्वात पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस त्यांनी पाण्याचा प्रश्न मिटवला, परंतु पाण्याच्या प्रश्नावरच 30 वर्ष निवडणूक लढवायची आणि 30 वर्ष तीच पाण्यावरती ऊसावरती राजकारण करायचं, ती आता कुठेतरी संपलेला आहे. म्हणजे मतदार हा सुशिक्षित मतदार हा आता जागा झालेला म्हणायचं. परिवर्तन 100% होणार, 100% परिवर्तन होणार. आता आगामी काळामध्ये अभिजित पाटील तुम्हाला कोणत्या पक्षातून उभं राहावे असं वाटतं? सध्या तरी असं वाटतंय की अभिजित आबा पाटील कशात पण उभं राहू द्या, आम्ही अभिजित पाटलाला निवडून देणार. अपक्ष राहू द्या, तुतारीत राहू द्या, कशात पण राहू द्या, पण कुठेतरी शरद पवार साहेबांचा विचार घेतात असं वाटतं की आबांनी तुतारीतून उभं राहावं, उभं राहावं असं वाटतं. आता येणारा काय वाटतं मग, आता तुम्ही कोणाला आमदार करणार आहे? आबा जर माढा तालुक्यातून उभं राहिले तर आम्हालाच आमदार करणार. ते सर्वांगीण विकास करतील असं तुम्हाला वाटतंय? 100%. कारण 30 वर्षाच्या सत्ताधाऱ्यांनी ऊसाला भाव दिला नाही, त्या ऊसाला 2 वर्षात आलेल्या पांडुरंगाला भाव दिला 3000 रुपये. भाव दिला नाही या भागात, अगोदर असा कोणीच भाव दिलेला नाही. इथं आता शेजारी कारखाने आणि कारखाने कधीच दिला नाही. 50 रुपये 100 रुपये डावावर घालू देत माणसं, तेवढे 100-50 रुपये. त्यांनी एकदम 3000 दिले, त्यांनी एकदम 3000 रुपये भाव जाहीर केला अभिजित आबा पाटील यांनी. त्यामुळे शेतकरी सध्या शेतकरी सुखात आनंदात. आणि ह्या वर्षी म्हणजे चालू हंगामात 3500 रुपये आबांनी भाव जाहीर केलेला. त्यामुळे शेतकरी मागे राहतील, 100% शेतकरी त्यांच्या मागे राहतील. कारण ऊसाची कोंडी जी आहे ती आबांनी फोडलेली आहे. सर्वांगीण विकास करण्याची म्हणजे त्यांच्याकडे पात्रता आहे, सक्षमच आहे. 2 वर्षात माणूस काय करू शकतो हे आबांनी करून दाखवलेलं आहे. आणि आता म्हणतायत की 4 महिन्यात आमदार होणार, 100% आवाज आमदार होणार. असे अनेक इच्छुक आहेत. काय आमदार कोणाला करायचा यंदा तुम्हाला? आमदार आता जरांगे पाटील जो आमदार म्हणजे इच्छुक देतील त्यांच्या पाठीमाग आपण आम्ही राहणार. बर. आता गेल्या काय पहिल्या लोकसभा निवडणुकीत तर तुम्ही सर्व म्हणजे तुतारीला मतदान केलं, म्हणजे शरद पवार तुतारीला केलं. यंदा तसं होईल का? यंदा पण तसंच होणार. शरद पवार जो उमेदवार देतील त्यांच्या मग आम्ही. कोण उमेदवार असं वाटतं? उमेदवार कोण असा वाटतं? उमेदवार अभिजित पाटील असा वाटतो. का
हे आपण जरा नवीन उमेदवाराला जरा संधी द्यावी वाटतं आम्हाला इथं. हम्म. आता अगोदर जे इथं म्हणजे शिंदे बंधू तर आहेत त्याचे विद्यमान आमदार त्यांनी विकास केला असं म्हणजे काय नाही एवढा विकास, बरं विकास केलाय का त्यांनी? नाही केला. मग आता काय सर्वांगीण विकास केला म्हणतात पण आता नवीन आमदार तुम्ही निवडायला म्हणताय हम्म. ते निवडून आमदार दिल्यावर विकास काम होतील असं वाटतंय होतील, कोणावरती विश्वास नंतर त्या ठेवावा लागणार आहे. बर हम्म. उपाध्यक्ष माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस. तर महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसं माहोल आहे. तर यंदाच्या या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पुढचा आमदार कोण असं वाटतं? तर यामध्ये इच्छुक आहेत उमेदवार शिंदे बंधू आहेत, परत मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील किंवा साठे मॅडम असतील. तर यापैकी तुम्हाला कोणाचं काम पडतंय व पुढील आमदारासाठी तुम्ही कोणाकडे बघता? आता प्रथमतः आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा कार्यकर्ता आणि आमचे तालुक्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे गेले 30 वर्ष पवार साहेबांच्या अंडरखाली काम करत होते पक्षात, म्हणून आजपर्यंत आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे. परंतु फक्त पाणी आणि ऊस सोडला तर आणखी भरपूर समस्या आहेत. त्या काय समस्या विद्यमान आमदाराला सोडवता आले नाहीत. तर मग आता लोकसभेला जे निकाल आम्हाला पाहायला मिळाला, तुम्ही म्हणजे उमेदवार जो निवडून दिला महाविकास आघाडीला, त्याच पद्धतीनं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराचा तसा जो उमेदवार आहे तसं निवडून दिली 100% अभिजित आबा निवडून येणार. अभिदाबाच काय येणार म्हणजे काय त्याचं कारण काय त्यांनी माहिती? विठ्ठल सहकारी साखर कारखाना पूर्ण डबघाईला आलेला होता, बंद पडलेला कारखाना पूर्वपदावर आणून त्यांनी मागची 2 वर्षाची पेंडिंग बिल शेतकऱ्याची रेग्युलर केली ती, आणि दर बाकीच्या जिल्ह्यात कुणी 2700च्या पुढे दर दिलेला नव्हता. पण अभिजित आबाने 3000चा धक्का देऊन दराची कुंडी फोडून संपूर्ण जिल्ह्याला 70,000 कोटी रुपये थेट कारखानदाराला शेतकऱ्याला द्यावे लागलेत. त्याच्यामुळं ही 70,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आले ते, हे आबांमुळे झाले ते. हा, आबा नसते तर ही पैसे मिळाले नसते. हो, पण माढा मतदारसंघातील आणि तालुक्यात पण बरेच कारखाने आहेत, त्यांनी तुम्हाला दर दिला नाही? कधीच दिला नाही. 2700च्या वर कुणीच दर दिला नव्हता. ही सगळी मिटिंग घेऊन दर काढत होते. बर, हा, तर मग आता पुढील आमदार कोणाला ठरवलं तुम्ही? पुढील आमदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हात ज्याच्या डोक्यावर असेल बर, तो माढा मतदारसंघाचा भावी फिक्स आमदार असणार आहे. कोण असं वाटतंय तुम्हाला? अभिजित आबा असावा. अभिजित आबा दर देऊ शकतात सगळ्याला, प्रत्येकाला. म्हणजे दर द्यायची कॅपॅसिटी किंवा जनतेला देण्याची कॅपॅसिटी फक्त आबामध्येच आहे. बाकीच्यांनी एक कारखाना काढ, दुसरा काढ, तिसरा काढ, 4-4, 5-5 कारखाना, फक्त विकास तालुक्याचा नाही केला, स्वतःचा विकास केलेला आहे. बाकी पहिले आमदार मग यंदा जनतेला काय पाहिजे आता नेमकं? जनतेला नवीन नेतृत्व पाहिजे. माढा तालुक्यात बदल हवा आहे, बदल पाहिजे. भाकरी फिरली पाहिजे, नाहीतर ती करपती. तशी अवस्था आता माढा तालुक्याची झालेली आहे. सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला अभिजित आबा पाटील हेच तुम्हाला सक्षम असं वाटतंय? 100% अभिजित आबा सारखा लायक माणूस दुसरा सध्या तरी नाही. काय कोणाचा विचार आता पुढचा आमदार कोण असं व्हावं वाटतं तुम्हाला? आता एक तर कसं आहे माहिती आहे का, मराठीची अवस्था इतकी बेकार आहे. आरक्षण मुळात तर ही सरकार मजा करते. भाजप सरकार तर पूर्ण मराठ्याला उल्लू बनवावले. दुसरी गोष्ट कसं आहे, जरांगे पाटील जे निर्णय घेतील भाजप सोडून निर्णय असणार आहे, किंवा ही सत्ताधारी आमदार ही सोडूनच निर्णय असतील. आणि जी जरांगे पाटलाच्या भूमिकेशी ठाम राहील जो उमेदवार कोण उभा असतील, ती मग आबा असतील, साठे मॅडम असतील किंवा आणि कुणी असतील, कोण राहिला असं वाटतं उमेदवार त्यांच्या मागे म्हणजे त्यांचे विचार कोण असं वाटतं? सध्या तरी बऱ्याच आता चर्चा किंवा आबाची चर्चा ही झाली. अभिजित पाटील अभिजित पाटील यांची चर्चा झाली तर त्यांचा सूर आहे. जर त्यांनी भाजपमध्ये तिकीट दिलं तर जरांगे पाटील जे निर्णय सांगतील ते निर्णय 70% लोक त्या निर्णयाकडे जाणार. अभिजित पाटील यांनी निवडून 17 असं तुमचं म्हणणं आहे? अभिजित पाटील जर ह्या निर्णयाशी ठाम असतील तर 100% निवडून येणार. आता तुमचं मत काय, म्हणजे तुम्ही आता विकासात्मक जे तुम्ही आता विद्यमान जे आमदार आहेत त्यांचा विकास झालेला या भागात त्यांचं म्हणणं आहे? आता कसं आहे माहिती आहे का, आमदारांना विकास 35 वर्ष झाले विकास काय केलाय किंवा की सगळ्यात महत्वाचं तर कारखान्याचं राजकारण केलंय आणि त्यांचा स्वार्थ साधलाय. जनतेचा विकास त्यांनी बिलकुल केलेला नाही. कुठेतरी
कॉन्ट्रॅक्ट कामं दिली, थोडीफार दिली, काय त्याला कामं झाली माहित नाही की. आता मी येतो ना. सुविधा, शैक्षणिक सुविधा हे तर बिलकुल नाही. महत्वाचं काय म्हणता का, ह्या आमदारला फक्त स्वतःचा स्वार्थ आणि ऊसाचं राजकारण हे शिवाय बाकीचं काय सुद्धा त्या चालू आमदारला करायचं नाही. मग आता तुम्ही नवीन आमदार निवडून येणार का तुम्ही? देणार ना. आमचे जे शैक्षणिक आमचे प्रश्न सोडवतील, मराठा आरक्षण जी सोडवेल, शेतकऱ्याचे प्रश्न जी विधानसभेत मांडेल, किंवा आता त्या भूमिकेशी आम्ही आहो ही विचारसरणी त्यांनी मांडेल, त्यांची आम्ही पूर्ण सहमत आहोत. 70% लोक आम्ही त्या गोष्टीशी सहमत आहोत. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्या उमेदवारामध्ये पाहता या चारपैकी? आबाशी, अभिजित आबाशी सध्या सहमत आहो आम्ही, म्हणजे त्या विचाराशी. ते निवडून येतील असं तुम्हाला म्हणणं आहे? त्यांनी जर ही वसा घेतला, जनतेच्या जी काय जनतेतनं जी काय मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या, म्हणजे जर ते पाठिंबा दिला बाबा मी पूर्ण करतो, तर 100% आमदार होणार. आणि इथल्या ह्या आमदारांनी काय फक्त गावागावातली मोजकी लोक हाताखाली धरून राजकारण केलेलं आहे. सर्वसामान्याचा विकास या आमदारांना केलेला नाही. आता या मतदारसंघाची सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारं नेतृत्व म्हणजे तुम्हाला कोण असं वाटतं तुम्हाला? आता कसं आहे चालूला सांगतो तुम्हाला. माढा हा वावटळीत निवडून येणारा तालुका नाही. माढ्यामध्ये कामच करावं लागतंय. बरं. हा, वावटळीत निवडून येणार तालुके नदीच्या पलीकड, म्हणजे लाटावर जेवढे निवडून येतात का, लाटावर निवडून येणार तालुके पलीकड, म्हणजे हायवेवर नितीन गडकरी एकदा बोलले होते, जो आमच्या पक्षात ग्रामपंचायतला निवडून येत नाही तो खासदारकीला निवडून येतो. म्हणजे तसं राष्ट्रवादी तुतारी गटाचे म्हणजे शरद पवार नावाचे इथं 30% मतदार आहे. म्हणजे मतदान भरपूर आहे. मतदार फक्त शरदचंद्रजी पवार साहेब मानणार या नावासाठी मानणार 30% मतदान आहे. जो कोणी तुतारी घेईल तो इथून आमदार असेल. आता सध्या मला सांगा, या चौघा-पाचजणांपैकी तुम्हाला सक्षम उमेदवार कोण वाटतं माढा मतदारसंघासाठी? विकास झालाय का या मतदारसंघात? आता माढा मतदारसंघाचा नदीच्या गावाकडचा विकास झालेला आहे. पाण्यामुळं गाव नदीच्या पाण्यावरचं राजकारण आहे. विकास झालेला आहे. विकास नाही झालेला असा पण प्रश्न नाही, पण रस्त्याचे प्रश्न थोडे अजून राहिलेले आहेत. परंतु आता विद्यमान आमदार उत्तर म्हणतात की ठणकावून सांगतात की आम्ही माढा विधानसभा मतदारसंघातला जो विकास आहे तो संपूर्ण 100% पूर्ण केलेला, कुठलाही राहिला असं ठणकावून सांगतात. तुम्ही कसं आला आता? आता गाडीवर आलो. किती वेळ लागला तुम्हाला याला? आम्हाला तरी 2 तास तरी गेले. तुमची पॅन्ट कशाने भरली? मी बघितली आता. चिखला कसं काय भरली? रस्त्यामुळेच. आता हे रस्ते झाले नाहीत असं होतं खरंच. रस्ते झाले ना. आता येताना वाटेने बेंदात पाणी बघितलं तुम्ही? हो, चिखल आहे. बेंद कशी पाहिजे? अशी नदीत पाहिजे का अशी वर पाहिजे? वर पाहिजे, पूल पाहिजे. पाणी पुलावरून जात आहे. पाणी पुलावरून जात. हा, पाणी आल्यावर उद्या गावचा पूर्ण संपर्क तुटतोय. आता जे ठणकावून सांगतात की आम्ही विकासासाठी की आम्ही कटिबद्ध आहे, आम्ही या विकास मतदारसंघाचा विकास करणार आणि पुढेही करणार. मग आता यंदा तुम्ही कुणाला निवडून देणार? 30 वर्ष तुमच्याकडे सत्ता दिलेली होती. आता निसर्गाचा नियम आहे परिवर्तन, आणि इथलं राजकारण जवळजवळ एक माझा अंदाज पहिलं होतं 80% ऊसावर, आता झालंय एक 45-50% ऊसावर राजकारण. त्यावेळेस आता मध्ये कापशेवाडीमध्ये शेतकरी मेळावा झाला होता, शरदचंद्र पवार साहेब आलते तिथं. अभिजित आबांनी धक्का दिला. कशाच्या माध्यमातून? कशाच्या माध्यमातून? म्हणजे ऊसाच्या दराच्या माध्यमातून धक्का दिला. आबांनी तिथं ऊस तोडीला, ऊस भावाला तोंड फोडलं. 3000चा भाऊ आबांनी जाहीर केला. याच्या अगोदर झालं होतं? ह्याच्या अगोदर कोणी जाहीर केलं? आणि कधी विकास केलाय वैयक्तिक बबनदादा शिंदे नावावर विकास झालेला आहे. कळलं का? तुम्हाला सांगतो, वैयक्तिक बबन शिंदे विषय वेगळा आहे. इथं तुतारी आडनावाची, तुतारी नावाला 30% मतदार फिक्स पडणार शरदचंद्रजी पवार साहेब. मी पहिल्यापासून ते सांगतो तुम्हाला. मग तुतारीकडे जो उमेदवार असेल जनता फिक्स 100%, 1000% त्यांना निवडून देणार. मग या 5पैकी कोण उमेदवार असेल तुतारीकडे उमेदवार? तुतारीकडे आता आमच्या तुतारीकडे यायला सगळेच बसले. आता अभित पाटील हे सुद्धा तुतारीकडून पहिल्यापासून म्हणजे त्या साळणीत आहे. पण अभिजाबाची चर्चा अशी आहे की अभिजाबा अपक्ष निवडणूक लढणार आहे. कळलं का? आणि अपक्ष निवडणूक जरा कठीण आहे. तुतारी घ्यावी अशी आमची इच्छा आहे, कारण शेतकरी वर्गात अभिताबाविषयी खूप वातावरण खतरनाक आहे. रात्री 11:30 वाजता अभिताबाई सभा झाली. 150 ते 200 माणूस होते चौकात. अशी गर्दी नव्हती. आता यंदाचा पुढचा येणारा जेवण आमदार
विद्यमान आमदार आले नाहीत, त्यांची सुपुत्र आलते, पण गर्दी अशी एवढी झाली नव्हती. येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणारा आमदार कोण असा असं तुम्हाला वाटतं? यांना तरुण तडफदार, शेतकऱ्यांना भाव देणारा बर आणि चालूचा प्रश्न मांडणारा, बर म्हणजे रोजगार बेरोजगार रोजगार संधी देणारा. देणारा अमित पाटील यांचं नाव चर्चेत आहे. आहे की. अभिजित आबा चर्चेत आहे, धनराज शिंदेचं नाव चर्चेत आहे. तुम्हाला सांगतो शिवाजी कांबळे यांचं नाव चर्चेत आहे. दादासाहेबांच्या पत्नी मिनल काकींचं नाव चर्चेत आहे. पण पवार साहेब कुणाच्या हातात तुतारी देतील त्याला आम्ही मतदान टाकणार. अमित पाटील येऊ शकतात? हो, 100% तुतारी घेऊ द्या, अभिजित आबा हलगी लावून निवडून येणार. मागणी काय गावाने ठरवलंय आमच्या की आम्ही काटा गावाच्या विसावर बांधणार, वजन काटा ऊससाठी. त्यासाठी आबा म्हणले फुल न फुलाची पाकळी मी 1 लाख रुपये देतो. म्हणजे कुठून एक काटा करून आणा, जर फरक पडला तर मी बक्षीस देतो. तर यंदा तुम्हाला कोणाला नेतृत्व सक्षम वाटतंय? नाही, यंदा नेतृत्व तसं बघितलं तर नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. त्या उद्देशातून अभिजित पाटील हे योग्य उमेदवार आहेत असं वाटतंय सगळ्यांना. काय म्हणून नेमकं अभिजित कारण का अभिजित पाटलाचं जे कार्यक्षम नेतृत्व आहे, उच्च शिक्षित आहेत, आणि त्याच प्रकारे त्यांनी ऊसाचं जे दराची कोंडी फोडलेली आहे हे केलं. आणि माळ्या भागात सगळ्यात जास्त म्हणलं तर प्रमाणात राजकारण हे ऊसावर होत आहे. आणि आजपर्यंत एक 30-35 वर्ष जी जुन्या आमदारांची, चालू आमदारांची कारखान्याची संख्या आहे, 5 कारखान्याची संख्या एवढी असूनही त्यांनी आजपर्यंत कधी ऊसाला भाव दिला नाही. त्यांचं पूर्ण हे राजकारण ऊसाभोवती फिरलेलं आहे. त्या राजकारणाला कुठंतरी फाटा देण्यासाठी अभिजित पाटलाला संधी दिली पाहिजे. कारण त्यांनी आज ऊसासाठी 3,000 भाव आपल्याला मंजूर केलेला आहे. हा, त्यामुळे त्यांचा फायदा हा जनतेसाठी झालेला आहे. मग आता नेमकं जे हा जो मुद्दा आहे, ऊसाचा मुद्दा आहे, तर इकडे पण कारखाने आहेत किंवा इकडे हे काय पण आजपर्यंत इकडे 30 वर्ष झाले कारखाने आहेत, पण तेवढा भाव आजपर्यंत 2,500च्या वर कुठल्याच कारखान्यात दिला नाही. स्वतः चालू आमदाराचे 5 कारखाने असून त्यांनी 2,500च्या वर भाव दिला नाही. मग यंदा त्यांनी किती दर दिला अभिजित पाटील यांनी? 3,000 रुपये दर दिलेला यंदा. त्याचबरोबर इतर पण समस्या आहे. आमच्या स्वतः अंजनगावला रस्त्याची भरपूर समस्या आहे. वस्तीवर एक 3-4 रस्त्याची समस्या आहे. त्याचबरोबर पिण्याची पाण्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अंजनगावला पिण्याच्या पाण्याची आहे. आता तुम्ही तर म्हणताय की इथं एवढी समस्या आहे, तर आता शिंदे म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्याकडून बोललं जातं, सातत्यानं बोललं जाते, भाषणातून बोललं जाते की म्हाडा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आम्ही केलेला आहे, कुठलंच काम ठेवलं नाही, कुठल्याच गावाला काम ठेवलं नाही. तरी पण कसं काय आमच्या गावात कधीही शिंदे बंधूला घेऊन या, तरी आमच्या गावात नोंद झालेली आहे. 30 वर्ष झालं पाण्याची नोंद आहे. शिना माडा उपसा सिंचन योजनेचं कागदपत्री मंजूर आहे. अंजनगाव मंजूर असूनही अंजनगावला पाणी गेलं नाही. त्यांनी त्यांच्या पाहुणे उपायला सासरवाडीला पाणी हलवले, पण आमच्या अंजनगावच्या 100-200 मीटरवरनं पाणी दुसरीकडे पळवलंय, पण आमच्या अंजनगावला त्यांनी फाटा दिलाय. म्हणजे पाण्याचं म्हणजे राजकारण, पाण्याचे राजकारण केले. त्यामुळे आमच्या इकडल्या पाण्याच्या दुष्काळात निम अंजनगाव आणि एक बाजू पश्चिमेकडली बाजू पूर्ण दुष्काळात मोठे पाण्यासाठी चिंतित आहेत. पण पाणी कागदपत्री येऊन सेट उपयोग नाही त्या पाण्याचा. बरं. आता मग आता यंदाच्या खेपेला तुम्ही कोणाला आमदार म्हणून निवडून येणार? यंदाच्या खेपेला आम्ही नक्कीच बदल पाहिजे आम्हाला. त्यामुळे आम्ही अभिजित पाटील हे बाकीच्या इच्छुक यादीपेक्षा अभिजित पाटील यांचं नेतृत्व खंबीर आहे. बाकीचं काम नाही का? कारण नाही, बाकीचेच आहे. बाकीचं जर म्हणलं तर आपल्याला सगळेच बघायला लागते, कारण आपल्या इथं सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा ऊस आहे, बाकीचे काम आहेत. आणि तेवढं जास्त वर जर कुणाचं हे असेल ते अभिजित पाटील ते करू शकतात. आता लोकसभेला तुम्ही इथं या मतदारसंघातून मोहिते पाटला निवडून दिलं, त्यांचेच जे पुतणे आहे शिवतेज मोहिते पाटील ते उभारणार आहेत. जनता येतील त्यांना निवडून दिल्यावर ते कार्य करतील असं तुम्हाला वाटतंय का? पण काय ऊस नेतील असं वाटतंय का? तसं काय नाही, कारण का ऊस नेतील असं वाटतंय येथील गावात? हो, नेतील. कारण का मी स्वतः आजपर्यंत आम्हाला बबनदादांनी कधी संधी दिली नाही, पण साधा आम्ही त्या दिवशी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी जर कॉल केला तर तिने अभिजित पाटलांनी पहिल्या कॉल मध्ये आमच्या रिंग मध्ये फोन उचललाय. नाही, शिवतेज मोहिते पाटील जर तुम्ही जर निवडून दिलं तर तुमच्या समाजात ते सोडतील का? तुमचा ऊस नेतील का? असं कधी तुम्हाला वाटतं? त्यांचे कारखाने पाहिजे नाही तर बरं, ऊस न्यायला एवढं लांब वाहतूक त्यांना तर परवडायला पाहिजे की. अकलूजचे आणि पण स्थानिक माणसाला उमेदवार दिली महत्वाचा आहे ना, स्थानिक उमेदवार. हा, इथं विठ्ठल कारखाना अभिजित पाटील नेऊ शकतात. ते असतानाच माड्यात मतदारसंघात मोडते. स्वतः गेल्या वर्षी नेलेला आहे. गेल्या वर्षी आमदारांनी ऊस इथे नेलेला आहे आमच्यातून, आणि ह्या वर्षी ते घेऊन जातील. दर दिलाय का? हो, नक्की दिलाय. 3,000 रुपये दर भेटायला काय अडचण नाही. आणि ह्या वर्षी त्यांनी सांगितले ह्याच्यापेक्षा जास्त भाव आम्ही देऊ.
यंदा तुम्ही कोणाला निवडून देणार? अभिजित पाटील हे फिक्स आमचे म्हणजे फिक्स झालेले आमदार झालेले आहेत. विधानसभेचा निवडणुका लागतायत, काय कोणाचं वातावरण? वातावरण जर आता सध्या चालवलं तर अभिजित पाटील. बर, अभिजित पाटील का बाकीचे उमेदवार इच्छुक आहेत? अहो, अभिजित पाटलांनी काम पण तसं केलंय बर आणि तरुण नेतृत्व आहे. बर नवीन बदल तर पाहिजे आपल्याला. माढा तालुक्याला 30 वर्ष झालं एकच आमदार आहे. बर, कामं केली म्हणून असं त्यांचं वारंवार सांगण्यातून येत आहे. विकास कामं पूर्ण केलेली आहेत, कुठे मतदारसंघात केली नाहीत. कामं झालीत का नाही? 30 वर्षात पाणी का आलं नाही अंजनगावला? बर, पाणी समस्या भरपूर दिसते हो, आम्हाला. सगळ्यात मोठी समस्या तीच आहे. बर. म्हणजे आता एवढे वर्ष तुम्ही हक्काचे मतदान करून आमदार अहो, आतापर्यंत आम्ही आतापर्यंत जो पवार साहेब उमेदवार देतील त्यांनाच मतदान केले. बर, आता काय पुढे आमदार कोण ठरवणार आहे? पुढील आमदार अभिजित पाटील अमित पाटील. 100%. या विषयामध्ये काहीतरी काम सांगा त्याचं, म्हणजे आता अभिजित आबांचं काम असं आहे की काम प्रत्येक गोष्टीत काम आबांनी कुठल्याही गोष्टीचा जातीभेद केला नाही, मतभेद नाहीत कोणाचे. सगळ्यांना सामावून घेऊन कालचा कार्यक्रम तुम्ही दहीहंडीचा बघितला असेल माड्यात. हा? होणार आता नाही कालचा झालेला झालेला. हा. सगळीच एका स्टेजवर होती. बर बर बर. हो, त्यामुळे मग आता काय मग आमदार सगळ्यांना सामावून घेऊन काम करणार म्हणून नेतृत्व फक्त अभिजित पाटील आहे. शेतकऱ्यासाठी काय काम केलं असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांसाठी ऊसाचा दर पडला. बर, किती दिलाय? आता चालवला 3200 रुपये जाहीर केला. त्या दिवशी माड्यातच जाहीर केला की 3500 पुढे आपण देऊ म्हणून. बर बर. त्यामुळे त्यांचं तुम्हाला नेतृत्व पडतं. हो, पडतंय. काय आता ह्याचं आरक्षणाचा मुद्दा कसा आहे? आरक्षणाचा 100% जरांगे पाटील 100% अभिजित पाटलाच्या डोक्यावर हात ठेवतील बरं. आणि 100% माढा तालुक्याचा आमदार अभिजित पाटील होतील. त्याची खात्री आहे हो, 100% खात्री. आणि आतापर्यंत आम्ही जे उपोषण केली, ज्या मोर्चे काढले, मोर्चात सगळ्यात सामील आम्ही झालो. आणि ज्या वेळेस आपण इथं सोलापूरमध्ये मोर्चा होता तर प्रत्येक आमच्या इकडून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला 1000 रुपये डिझेल दिलं, 1000 पेट्रोल दिलं. हो, मोर्चासाठी. एवढं उत्तम काम आहे आणि चांगलं तरुणांना घेऊन जातीसाठी झटणारा माणूस आहे. त्यामुळे तळमळ आहे. हा? मग विकास आणि आबांनी त्या दिवशी सांगितलं कुठल्याही वजन काट्यावर काटा करा आणि माझ्या कारखान्यावर ऊस आणून द्या. असा एक तर चेअरमन सोलापूर जिल्ह्यातला म्हणला आहे का की बाबा तुम्ही दुसरीकडे वजन करून आणा, माझ्या काट्यात आणि त्या काट्यात फरक किती जाणवतोय बघा. एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचे अभिजित पाटील यांच्या या भूमिकेमुळे, शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे, शेतकऱ्यांबद्दल भूमिका घेतल्यामुळे त्यांचं शेतकरी आता सुखरायला आहे. हो, आता इथून माढ्याचा मतदारसंघाचा आमदार पुढचा अभिजित पाटील व्हावा असं तुम्हाला 100% वाटतं. आणि स्थानिक आमदार आहे. स्थानिक कसा? हो, मतदारसंघातला. अहो, ह्या मतदारसंघात त्यांचं मतदान आहे. गाव आहे. हो, त्यांचं गाव माढा तालुक्यात आहे, माढा मतदारसंघात आहे. बबनदादा खायला कोण मतदार बघा तुम्ही, करमाळा तालुक्यात आहे मतदान. हो, गेटकेन उमेदवार नाही चालत आता ना. ठीक आहे. आता मग यंदा मग हक्काचा उमेदवार आणि हो, हक्काचा तालुक्या भूमिपुत्र पाहिजे. वातावरण कसं आहे? कोणाचं आहे? जी पवार साहेब सांगतील ती माणूस म्हणून का हो? काय विशेष म्हणजे? नाही एकनिष्ठ. बर. मग आता अनेक जण इच्छुक आहेत या मतदारसंघामध्ये. शिंदे असतील, मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील, साठे मॅडम असतील, कांबळे असतील, अनेक जण. काय कोणा विचार पडताय? विचार काय नाही आमच्या. बर जी पवार साहेब माणूस देईल त्याला आम्ही मतदान देणार. बर. विकासात मग धोरण पूर्ण जर म्हणजे काय आता विकासाचं काय राहिलेलंच नाही. बर ही यांचं दाखवा पकासाठी गेली ते कुणीकडे बी काय बी करणार, पक्ष बदलणार, कुठं जाणार, लोकांच्या उतारावर बोजे करणार, गपची परस्पर आहे. कुणी काय बी करणार, हे कुणी कुठलं काही विकासन काय आले कशाला. बर. आता तुम्ही आमदार म्हणून कुणाला निवडून देणार? जी पवार साहेब माणूस उभा करत बर. त्याला आम्ही मतदान देणार. आरक्षणाचं कसं म्हणजे काय? हो, जरांगे पाटलाचा इफेक्ट आहे ना. कोण मांडल असं वाटतंय? आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कोण मांडल असं वाटतंय आमदार झाल्यानंतर? आता इलेक्शन तर होऊ दे ना. आता असं आम्ही तुम्हाला सांगणार कोण मांडल. पण कोण सक्षम कोण वाटतं या चारीपैकी? असक्षमता विषयच नाही. आता पवार साहेब सरकार दिल ना पवार साहेब 100% असं वाटतंय. वाटतंय. बरं. जी कोण पवार साहेब उमेदवार येतील त्याच्या मागे तुम्ही राहणार. त्याच्या मागे या माढा मतदारसंघामध्ये पुढचा आमदार कोण असं व्हावं असं वाटतंय? मोहिते या पाटील माढा आहे? मतदारसंघामध्ये ऐका, हा. या माढा मतदारसंघामध्ये प्रथमतः पवार साहेबांचं जे राजकारण चाललंय हा. तेच शेवटपर्यंत चालायला पाहिजे. बर आणि दुसरी जी गोष्टी आहे त्या जी पिल्लावळ ती पिल्लावळ कुठे बी घोषणा देते. बर आणि त्याचा आमचा काय संबंध नाही. जो पवार साहेब माणूस देईल त्यालाच आम्ही मतदान करणार.
आता या माढा मतदारसंघामध्ये आणि जर इच्छुक आहेत, मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील, साठे मॅडम असतील, अजून कोण अन्य सिद्धी बंधू तर आहेतच. तुम्हाला कोणाचा विचार काही रेस आहे घोड्याची हा काय हा जो घोडा चांगला असेल हा किंवा जो गावचा खेडेगावचा विकास करेल हा त्यालाच आम्ही मतदान करणार. बर, तर तुमचं मत कुणाला करा असं वाटतंय? आता जो पवार साहेबांनी जे ज्यांना जे हात डोक्यावर ठेवाल बर किंवा पवार साहेबांनी ज्यांना उमेदवार दिली किंवा देतील हा तो माणूस आम्ही निवडून देणार.